तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातले मी ग्रुपतर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही तिघी जणी लाईव्ह का आलेलो आहोत याची तुम्हाला उत्सुकता असेलच. तर आज आपण खास जे काही आपलं 15 दिवस आधी पासून चालू आहे की माझ्यातली मी ग्रुपतर्फे आपला एक विशेषांक, एक मॅगझिन आपल्याला प्रकाशित करायचं आहे. तर त्या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण रोजच त्याच्याबद्दलची चर्चा करत आहोत. बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी साहित्य आणि पेमेंट केलेलं आहे. बऱ्याच जणांच्या कथा, कविता आणि लेख इथे आलेले आहेत. तर आज लाईव्ह यासाठीच आहे की तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही येऊन इथे कमेंट करा. ती कमेंट आम्हाला दिसणार आहे, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. तर जसं की माझ्यातली मी ग्रुपचा हा पहिला विशेषांक आहे. एक पहिलं मॅगझिन आहे की जे तुमच्या सर्वांच्या सपोर्ट शिवाय पूर्ण होणार नाहीये. तुमची सगळ्यांची साथ असेल, तुमचं साहित्य आमच्या सोबत असेल तर नक्कीच एक चांगला विशेषांक आपण प्रकाशित करू शकणार आहोत. तर या सर्वांसाठी आम्ही तिघी नाही तर तुम्हाला सगळ्यांचीच आम्हाला मदत लागणार आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे. आता माझ्यासोबत उज्ज्वला रहाणे आणि स्मिता बोंद्रे आहेत. तर आम्ही तिघी मिळून आपल्या या विशेषांकासाठी पहिल्यांदा प्रयत्न करत आहोत काहीतरी, आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळेच आम्ही आज हा लाईव्ह घेण्याचा प्रपंच केलेला आहे म्हणूया. की रोज आपण ग्रुपवर तर मेसेजद्वारे बोलतो, पण आज लाईव्ह तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत. आपला माझ्यातली मीचा हा पहिला विशेषांक असणार आहे. याच्यामध्ये आपण कमीत कमी 50 मेंबर याच्यामध्ये घेणार आहोत. मग या 50 मेंबरमध्ये तुमच्या आवडीचं साहित्य तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. त्या आवडीच्या साहित्यामध्ये तुमची कथा असेल, कविता असेल किंवा तुम्ही लेख लिहित असाल तर ते तुम्ही आमच्याकडे पाठवून द्यायचं आहे. विषयाला बंधन नाहीये, शब्दसंख्येला पण मर्यादा नाहीये. अगदी जास्तीत जास्त 1000 शब्दापर्यंत तुम्ही कथा लिहू शकता. लेख असेल तर साधारण 700-800. पण शब्द मर्यादा इतकी डोक्यात नका घेऊ. जितकं तुम्हाला जमतंय तितकं लिहा. आता तुम्हाला सगळ्यांना एक जर्नल माहिती असते, बाबा एक मॅगझिन आहे. समजा जसं दिवाळी अंक असतं, तर त्याच्यामध्ये एका पानावरती किंवा एक पान आणि पाठोपाठ अशी एखादी कथा असते जे तुम्ही पाहिली असेल. साधारण तशा पद्धतीचं लेखन तुमचं होईल, तेवढ्या ओळी होतील एवढं तुम्ही डोक्यात घ्या. आणि शब्दसंख्या अगदी परफेक्ट मोजत बसू नका. एक साधारण कथा जेवढी मोठी होईल तेवढी तुम्ही लिहू शकता. लेख पण तुम्ही पाठवू शकता. आणि कविता, आता मॅगझिनसाठी कविता द्यायची म्हणजे ती अगदीच 2-3 कडव्यामध्ये देऊ नका, कारण तुमची स्वतःची सेपरेट कविता असणार आहे. ती स्वतंत्र एका पानावर येणार. मग त्या अनुषंगाने तुम्ही कविता साधारण, माझी अपेक्षा आहे की तुम्ही 5-6 कडव्यांमध्ये कविता लिहा. ती दिसायला पण मोठी दिसेल आणि त्या मासिकामध्ये पण दिसायला प्रिंट होऊन जेव्हा छपाई होऊन येईल तेव्हा दिसायला पण ती छान दिसणार आहे. आता माझ्याकडे कविता ज्या काही आल्यात त्या मी घेतल्यात आता, पण कमीत कमी त्या 3 कडव्यापर्यंतच्या पण आहेत. तर तुम्ही एका मॅगझिनसाठी देता तर थोडंसं मोठं लिहा, एवढं तुम्हाला सांगायचं. म्हणजे कवितेच्या बाबतीत 4 ते 5 कडवी येऊ द्यात कवितामध्ये. तर अशा पद्धतीने लिखाण करा. कथेमध्ये पण लघुकथा आणि जास्तीत जास्त दीर्घकथा ही 1000 ते 1200 शब्दापर्यंत जाऊ दे, ते लिमिट आहे. अगदीच छोटी म्हणजे 300-400 शब्दांची कथा लिहिण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ती छापली गेल्यानंतर अगदी छोटीशी दिसेल. मग तुम्ही म्हणाल, मॅडम माझं एवढंसच पेजवरती एवढंसच छोटी कथा दिसतेय, एवढा छोटासा लेख दिसतोय, असं तुम्ही म्हणणार आहात. त्यासाठी अगदी साधारण डोक्यात घ्या की बाबा लेख कशा पद्धतीने आहे, तो किती मोठा पाहिजे. 800 शब्द, 900 शब्द. कथा पण तेवढी मोठी पाहिजे, जेणेकरून ती दिसायला चांगली दिसेल. कारण तुम्ही याच्यासाठी सहभाग शुल्क देताय, तर त्या अनुषंगाने तुमचं कथा, कविता त्या पद्धतीने येऊ देत. एखादी नवीन कथा लिहा आणि ती कथा मग आमच्याकडे पाठवा. तर या मासिकासाठी आता आपल्याकडे मॅगझिनसाठी 50 जे लिमिट म्हटलेलं आहे, तर 50 ते शक्यतो ठीक आहे, वाढले तरी 55 पर्यंत आपण घेणार आहोत. त्याला काही मर्यादा नाहीये. पण तुमच्याकडून किती साहित्य येतं हे पाहणं पहिलं आमचं काम आहे, की किती साहित्य आपल्याला मिळतंय. त्याच्यावरून आपण मासिकाची संख्या म्हणजे पानांची संख्या वाढवणार आहोत. 50 होतील, 55 होतील, 60 पण होतील. त्यामुळे जे कोणी नवीन मेंबर आहेत, ज्यांची इच्छा आहे तर या मॅगझिनसाठी साहित्य द्यायचं आहे, त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क करा. तर तुम्हाला कथा लिहायची असेल तर कथा लिहून तुम्ही त्याची पीडीएफ बनवायची आहे. पीडीएफ बनवून ती उज्ज्वला राणे यांच्याकडे द्यायची आहे. आता बऱ्याच जणींना पीडीएफ कशी बनवायची हे माहित नसतं. तर तुमच्या फोनमध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड नावाचं ऍप्लिकेशन ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि त्या ऍपमध्ये
अगदी सोपं आहे. जसं तुम्ही WhatsAppवर लिहिता तसंच त्या वर्ड ॲपमध्ये तुमची कथा लिहायची किंवा कॉपी पेस्ट करायची आहे. ते कॉपी पेस्ट केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 डॉट दिसतात, तिथे सेव्हचं ऑप्शन तिथे असतं. ते 3 डॉट्स उघडल्यानंतर तिथं तुम्हाला सेव्हचं ऑप्शन येणार. तुमची कथा वर्डमध्ये आपोआप 1, 2, 3 जेवढी मोठी असेल तेवढ्या पानांमध्ये ती कॉपी केली जाते किंवा लिहिली ऑटोमॅटिकली तिथे लिहिली जाते. जेव्हा तुम्ही सेव्ह करता त्या कथेला किंवा जे काही तुमच्या ब्लॉगला, तेव्हा तिथं आपोआप ते पीडीएफ सेव्ह असं ऑटोमॅटिकली तिथे येतं. म्हणजे तुमचं जे काही लिखाण आहे ते पीडीएफ तिथं ऑलरेडी बनून येतं. मग तीच फाईल आहे तिथून ती शेअर करायची फक्त आणि WhatsAppला पाठवायची आहे. तर अशा पद्धतीने पीडीएफ कुठल्याही साहित्याचं तुम्ही बनवू शकता. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. तिथे तुमचं लिखाण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. लिहायचं आणि सेव्ह करायचं एवढीच प्रोसेस आहे. त्याची आपोआप पीडीएफ बनते. आता ही पीडीएफ मग आमच्याकडे पाठवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने या मासिकाचं विशेषांकाचं स्वरूप आहे. आता या मॅगझिनमध्ये तुमची कथा किंवा कविता प्रकाशित होणारच आहे. तुम्हाला मॅगझिनची एक प्रत मिळणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा असणार आहे. या सोहळ्याला तुम्हाला आमंत्रित केलं जाईल. मग तो जेव्हा पुस्तक आपल्या हातामध्ये येईल त्याच्यानंतर ठरवण्यात येईल की कार्यक्रम कधी आणि कुठे असेल याची सविस्तर माहिती तुम्हाला ग्रुपमध्ये दिलं जाईल. जे मेंबर या उपक्रमासाठी इच्छुक आहेत त्यांना आम्ही एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे ऍड करून घेतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मग सगळी माहिती सगळे डिटेल्स तिथे दिले जातात. तर खरोखरच तुम्हाला वाटतं की आपलं नाव आपलं साहित्य एखाद्या मॅगझिन मध्ये छापून यावं, छापील स्वरूपात ते कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहावं असं वाटत असेल तर नक्कीच या उपक्रमामध्ये आमच्या सोबत या आणि आपण नक्कीच आज एक पाऊल उचललंय तर उद्या अजून आपण याच्यातून जर याला चांगला रिस्पॉन्स झाला तर अजून प्रत्येकीचं पर्सनली आपण एखादं पुस्तक किंवा कथा संग्रह, कविता संग्रह हे आपण पुढची स्टेप असणारे आपण ते प्रकाशित करणार आहोत. आता उज्ज्वला तुम्हाला थोडस कथेबद्दल सांगेल. उज्ज्वला. नमस्कार. म्हणजे साहित्यिकांना मी नमस्कार करते कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळे साहित्य लिहिणारे आहात आणि आम्ही एक छोटीशी म्हणजे काय म्हणतात नाही सुरुवात केली आहे. बघूया जमतंय का, कारण तुमची साथ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाहीये. लेखक तर सगळे असतात, म्हणजे असं म्हणून नाही वाचक तुम्ही जेवढं वाचन करताल तेवढं तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्ही वाचायला सुरुवात केली की तुम्ही जेव्हा एखाद्याचं साहित्य वाचता त्यावेळेस तुम्हाला अरे हा तर प्रसंग आपल्यामध्येच घडलेला आहे, आपण का नाही लिहू शकत असं तुम्हाला वाटतं ना. मग तुम्ही जे काही तुमच्या जे आजूबाजूला घडतं त्याच्यावर एखादी कथा लिहू शकता. तुम्हाला विषय भरपूर आहेत, विषयाची कमतरता नाही, तुम्ही विषय भरपूर आहेत. तुम्हाला कुठे अडचण आली तर आपल्या संगीता मॅम आहेत त्याच्यातच त्या आहेत. तुम्ही एखादा विषय निवडला की कसं लिहू, तुम्ही अगदी पर्सनल मध्ये त्यांना विचारा की मला लिहायचंय मी कसं लिहू, त्याबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करतील. आम्ही पण एक काय म्हणतात चालू आहोत लेखक, नवोदित लेखक आहोत आम्ही, काही मुरलेले नाहीये. पण तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही नक्की करू. पण थोडंसं लिहा, एक छोटासा एक गेट टुगेदर होईल आपलं, त्या निमित्ताने अजून आपल्या लेखनामध्ये प्रगती होईल. जेव्हा आपलं एखादं पुस्तक येतं कशातही, आपल्या एखाद्या पेपरमध्ये कुठेही आपलं जेव्हा आपलं स्वतःचं नाव जिथे असतं त्यावेळेसचा जो आनंद असतो ना तो त्याची म्हणजे काहीच नाही. म्हणजे माझ्यातली मी नाव कशासाठी आहे की मी माझ्यातल्या मीला ओळखा आणि तुम्ही काहीतरी लिहा. लिहून एक, आणि जास्त काही आम्ही ठेवलेलं नाही, छोटस एक तुम्ही जेव्हा बघूया, तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे करतो आहोत. ह्याच्यात काही आमचा काही कुठे पुढाकार नाहीये. एक फक्त मॅमनी सांगितलं मला थोडीशी मदत हवी आहे म्हणून तिने मला विचारलं की उज्ज्वला मला थोडी मदत हवी आहे, तू करशील का. अच्छा ठीक आहे, पण म्हणलं तू मला शिकव. ऍक्च्युली तिने मला शिकवलं जे काही आहे. मी खूप खूप ठिकाणी अडत होते, भयंकर ठिकाणी. मग ती म्हणली मी म्हणलं ठीक आहे मी करते मदत, म्हटलं पण मला काही त्याच्यातला अनुभव नाहीये. ती म्हणली मला तरी कुठे अनुभव आहे, आपण सगळे मिळून एक प्रयत्न करूया. म्हणून आम्ही हे एक छोटस केलं. मग स्मिता मॅम पण, म्हणजे आता मी तिला स्मिताच म्हणते, आमचा एक ग्रुप तयार आहे त्याच्यामुळे, ती पण म्हणाली मी पण म्हणजे शिकाऊच आहे,
चला आपण करूया. पण आम्ही जी काही घेतलं PDF आम्हाला सुद्धा बनवता येत नव्हतं. मी सांगते, लिहिता येत होतं, शुद्ध लेखनात चुका होत होत्या. हळूहळू आम्ही शिकलो. जे काही ती मॅम सांगतात, संगीता मॅम जे सांगतात ते आम्ही शिकलो. आता आपोआपच मी 2-4 कथेच्या PDF मी स्वतः बनवल्या. म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावरूनच आम्ही पण बनवलं. बरोबर. असं काय. म्हणजे तुम्ही पण करू शकता. एवढंच आहे, लिहा, घाबरू नका. काही नाही, एक कथा लिहायची, मग सगळेजण आपण एकत्र एकमेकांना ओळखू. माझ्यातली मी तिथे ओळखूया. प्रत्येकाला एक थोडं 1-1 मिनिट आपण सगळे एकमेकांशी बोलूया. एकमेकांमध्ये सुसंवाद साधूया. पुस्तक प्रकाशन हा एक फक्त आपल्यासाठी एक गेट टुगेदरचा सोहळा आहे. फक्त त्याच्यात सामील व्हा. कथेत काही अडचण असेल तर आम्ही आहोतच. काहीही, कधीही, केव्हाही फोन करा, पर्सनल मेसेज टाका. आत्ता फोन करू का नको? काही नाही. फक्त थोडंसं मोठ्या संख्येने, मग थोड्या दिवसांनी तुमची एक कथा आली की तुम्हाला वाटेल, अरे आपलं पुस्तक पण होऊ शकतं. नक्कीच होणार. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हे माझं वाक्य आहे. मी नेहमीच म्हणते. तुम्ही नक्कीच त्याच्यात भाग घ्या आणि म्हणजे आमचा सर्वांचं तुम्हाला मार्गदर्शन आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही काहीही प्रॉब्लेम नाही. माझी माझी अशी अपेक्षा आहे की आत्ता हा लाईव्ह शो झाल्यानंतर एकदम 4-5 जणे तरी वरती आम्हाला म्हणतील की नक्की आम्ही लिहितोय म्हणून. बस, सगळ्यांना लेखनासाठी शुभेच्छा. काही अडचण असेल तर आम्ही आहोत. आता ललित लेखन म्हणजे काय असतं, कसं असतं, आपल्याला स्मिता मॅम सांगतील. स्मिता, बोल. नमस्कार, मी स्मिता. आपल्या संगीता मॅडमनी माझ्यातली मी या ग्रुपचं एक सुंदर मॅगझिन मासिक तयार करायचं ठरवलेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या मासिकामध्ये आपली कविता, आपलं लेख, आपलं साहित्य यावं असं तुम्हाला नाही वाटत का हो? आपण सर्वांनी साहित्य, मी आता लेख गोळा करते, माझ्याकडे बरेच लेख जमा झालेले आहेत. तुम्हाला जर कुठल्या विषयावर लेख लिहावा हे लक्षात येत नसेल, समजत नसेल, तर तुम्ही संगीता मॅडमला विचारू शकता. काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही संपर्क करू शकता. अतिशय चांगला उपक्रम करायला आपण हातात घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सहभागी व्हा. आणि लेखन तर तुम्ही ग्रुपमध्ये करताच आहात. काही चुकत असेल तर आपल्याला आपल्या मॅडम, संगीता मॅडम मार्गदर्शनही करता आहात. त्यामुळे तुम्हाला भीती कशाची वाटते? लेखनाची तर तुम्हाला भीती वाटूच शकत नाही, कारण तुम्ही सतत लिहिता आहात. तर आपल्या मासिकासाठी तुम्ही आपलं साहित्य आवर्जून पाठवावं असं मला वाटतं. त्यामध्ये तुमचं नाव येणार आहे आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा आनंद मिळणार आहे. आपल्याच ग्रुपसाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मला वाटतं. धन्यवाद. आणि हा, तर मैत्रिणींनो, आपल्यातलीच एक आहे, आपल्यातलंच एक जण काहीतरी करतय. काही दिवसांनी तुम्ही स्वतःच म्हणाल, मला पण एक पुस्तक प्रकाशन, मला तुमची मदत हवी, आम्ही तयार आहोत. तुम्ही एक प्रकाशन सोहळा करा. आपल्यामधलीच एक पुस्तक प्रकाशन करणारी लेखिका बनू शकते. हा, हे सगळ्यांना शिकवण्यासाठी हे एक आहे. कारण माझ्यातली मी नवीन नवीन उपक्रम करत असते, करत राहणार, करत आहे. बरोबर. आणि आता आणि उज्ज्वला जसं आपल्या घरातलं कार्य असतं की नाही, आपल्या घरातलं कार्य असलं बरोबर. कुणाचंही एका सगळेजण व्यक्तीचं, मिळून की आपण जसा पाठिंबा देतो तसाच पाठिंबा आपल्या सगळ्यांनी माझ्या मीला द्यावा असं मला मनापासून वाटतं. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आता जसं उज्ज्वला आणि अस्मिता ते म्हणाल्या की तसं माझ्यातली मी हा ग्रुपच नाहीये मुळात खरं तर 3 वर्षामध्ये हे एक कुटुंब बनलेलं आहे, एक परिवार झालेला आहे. त्याच्यामुळेच आम्ही एक धाडसाचं पाऊल टाकलं. आम्ही तिघींनी हा विचार केला की बाबा आपण कुठेतरी सुरुवात करूया की आता ग्रुप थोडासा पुढे जायला पाहिजे, अपग्रेड व्हायला पाहिजे. आपण बरेचसे टास्क तर घेतो रोजचे जे आहेत, आपले लाईव्ह शो होतात, आपल्या काव्य स्पर्धा असतात किंवा काव्य संमेलन होतंय, स्पर्धा ऑनलाईन होतात, सादरीकरण असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलो आणि त्यामध्ये सगळ्यांनी शिकल्यात. म्हणजे ज्यांना लाईव्ह येता येत नव्हतं, लाईव्ह बोलण्याचं धाडस होत नव्हतं, अशा सगळ्या मैत्रिणी आता वाट बघत असतात की लाईव्ह कधी येतो बाबा, म्हणजे बोलायला मिळतं, आपली कथा सादर करायला मिळते. याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, तो आनंद मिळतोय. मग आता या पुढे जाऊन आपण ठरवलेलं आहे की एखादं मॅगझिन काढायचं. आता स्मिताताई म्हणल्या की मासिक ठीक आहे. मासिक हा शब्द एखाद्या
मॅगझिनला वापरतात, तो मराठीमध्ये आहे आणि मॅगझिन आहे इंग्लिशमध्ये. पण बऱ्याच जणींचा असा गैरसमज झाला की मॅडम मासिक म्हणताय तुम्ही, म्हणजे मग हे दर महिन्याला प्रकाशित होणार का? तर नाही. हो मॅगझिनचा मराठी अर्थ मासिक असा घेतला होता सुरुवातीला. म्हणून मग हो आता तो असा तुमचा गैरसमज होतो म्हणलं तो ड्रॉपच केला. मी मॅगझिनच म्हणते किंवा विशेषांक म्हणा. तर मासिक हे दर महिन्याला प्रकाशित केलं जातं हे बरोबर आहे. पण आपण एक विशेषांक प्रकाशित करतो आहोत, जसं की दिवाळी अंक असतो. आपलं माझ्याची मीचा एक अंक समजूया आपण. त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की मासिक आहे म्हणजे दर महिन्याला हे मासिक मिळणार का? तर तसं नाहीये. एक पहिला प्रयत्न म्हणून आपण एक आपलं छोटंसं दिवाळी अंकासारखं त्या स्वरूपाचं तेवढ्या मोठ्या हाईटचं एक साधारण मॅगझिन असतं तसं पुस्तक आपण प्रकाशित करणार आहोत. त्याच्यामुळे या शब्दाच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. एक छोटंसं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपल्याच ग्रुपमधल्या मैत्रिणींचं साहित्य असणार आहे. कथा, कविता, लेख असणार आहेत आणि 50 किंवा 60 पानं जितकं तुमचं साहित्य आमच्यापर्यंत येईल तेवढ्या पानांचं ते मॅगझिन बनणार आहे. त्याच्यामुळे त्याला काही मर्यादा नाही की 50 पानांचंच आहे का 60 पानांचं आहे. तुम्ही जेवढं द्याल साहित्य तेवढं मोठं ते मॅगझिन बनवू शकतं. आणि समजा हे जर आवडलं, हे मॅगझिन तुमच्या पसंतीला उतरलं आणि तुमच्यापैकी कोणाला वाटलं, जसं आता उज्ज्वला म्हणले की बाबा मला स्वतःच एखादं कथासंग्रह किंवा कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे, तर तुम्ही आम्हाला मदत कराल का? तर नक्कीच. तर माझ्यातली मी ग्रुपचं आता आमची ही तिघींची टीम झालेली आहे. अजूनही तुम्हाला कोणाला वाटते की मला पण मदत करायची इच्छा आहे, ग्रुपसाठी मी पण काम करू शकते, तर त्यांना सुद्धा आम्ही आवर्जून घेणार आहोत. कारण आपल्याला असे नवीन नवीन अजून उपक्रम करायचे आहेत, तर मनुष्यबळ जास्त लागणार आहे. त्यामुळे फक्त स्मिता आणि उज्ज्वला वरच हे काही अवलंबून म्हणजे नाही इतकं काम नाहीये होऊ शकणार नाही की दोघींवर अवलंबून राहू. त्यामुळे अजून लोक बरोबर लागणार आहेत आपल्याला. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण आवर्जून येऊ शकता. पुढचा आपला उपक्रम तोच असणार आहे की प्रत्येकीचं सेपरेट पर्सनल एखादं कथा संग्रह किंवा कविता संग्रह आपण प्रकाशित करणार आहोत. पण त्यासाठी काय आहे, पहिलं पाऊल तर उचला ना. हा पहिला आम्ही प्रयत्न करतो आहोत. एक मॅगझिन आत्ता प्रकाशित करण्याचा आपण निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये तुमची साथ द्या. तुमच्याकडून भरपूर साहित्य येऊ दे. तुमचा तेवढा सपोर्ट दाखवा आम्हाला की मॅडम मला द्यायची आहे. आणि जसं तुम्ही ग्रुपवर लिहिता ना रोजचा टास्क, तसाच एखादी कथा किंवा कविता आम्हाला द्यायची. त्याचं फक्त आपण कायमस्वरूपी आपल्या आठवणीत राहील, आपलं आयुष्यभर आपल्या सोबत राहील असं पहिलं पुस्तक आपल्या सोबत राहणार आहे आपल्या ग्रुपचं. त्यामुळे तुमच्याकडे एक ती चांगली आठवण म्हणणार आहे की बाबा हा माझ्यातले मी ग्रुपकडून हे पहिलं पुस्तक होतं 2026 साली प्रकाशित केलेलं. कोणत्या दिवशी येते आपल्या हातात ते आता कळेलच आपल्याला 1-2 महिन्यात, ऑगस्ट की सप्टेंबर. त्यामुळे हे पहिलं पुस्तक असणार आहे. आणि जसं मी म्हणलं की याचा प्रकाशन सोहळा अगदी छान असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद तर मिळणार आहे, पण तुमची ओळख सगळ्यांसमोर होणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने तुमची ओळख असणार आहे. तुम्ही प्रत्येकीला समोरासमोर भेटणार आहात आणि एक चांगला कार्यक्रम तो होणार आहे याची आम्ही खात्री देतो. त्याच्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने भाग घ्या. आज एक पुस्तक आपण प्रकाशित करतो आहोत, तर उद्या तुमच्यापैकी 10 जणींचे आपण 10 कथा संग्रह नक्कीच प्रकाशित करणार आहोत. जेव्हा हा पहिला उपक्रम आपला पूर्ण होईल तेव्हा कोणी नाही तर सुरुवात आमच्या तिघींपासून तर नक्कीच होणार आहे. आमच्या तिघींचं जे काही साहित्य असेल ते आम्ही पर्सनली प्रकाशित करणार आहोतच. हो काय आहे, पुस्तक हे आपल्यासोबत आयुष्यभर राहतं सोबत म्हणून. आणि जर पुढे आता ठीक आहे, आता ईबुकचा पण जमाना आहे, ईबुक पण बरेचसे प्रकाशित करून देतात. पण जे फिजिकल बुक आहे, हँडबुक जे आहे की जे बाबा असं मी हातात घेते आणि त्याच्यामध्ये वाचते, वाचून असं गुंग होते. पुस्तक हातात धरणं ह्याचं समाधानच वेगळं आहे ते. असं वाचून आणि याच्यामध्ये बरोबर आहे. आपली कथा आणि ते आपलं नाव छापून येणं हे खूप अशी आठवणीत राहण्यासारखी अशी गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे या उपक्रमाला तुमची साथ हवी आहे. तर जसं आता स्मिता ते म्हणले की तुम्हाला कथा लिहायला जमत नाही किंवा लेख जमत नाहीये, पण एखादा विषय सुचलाय की बाबा मला या विषयावर लिहायचं आहे, तर नक्कीच मला सांगा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या विषयावरती मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. हवं तर मी थोडंफार त्यात तुम्हाला माहिती देईन आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही पुढे तुमची कथा लिहू शकता. त्याच्यामुळे असं काही नाहीये की मला कथा लिहिता येत नाही, मग मी कशी देऊ, मला कथा एवढी मोठी लिहायला जमणार नाही.
फक्त 1000 शब्दापर्यंत, कारण ते दिसायला छान दिसतं. तुम्ही विचार करा ना, तुम्ही 300-400 शब्दाची जर कथा दिलीत तर एवढ्या मोठ्या मासिकामध्ये, आता मासिक मे बी म्हटलं तरी तुम्हाला एक दिसत असेल असं मोठं, एवढी हाईट आणि माझी लेंथ एवढं तरी असणार आहे. मग एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये जर तुमची छोटीशी 200-300 शब्दांची कथा जर तुम्ही लिहिली तर ती दिसायला छान दिसणार नाहीये. त्याच्यामुळेच 1000 शब्दापर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा. काहीच अडलं तर आम्ही तिघी पण आहोत, तुम्हाला मदत करणार आहोत. पीडीएफ बनवता येत नाही, हरकत नाही. व्हॉट्सअपला तुम्ही जसं टाईप केलंय तसं लिहून पाठवा. तसं पाठवा, हा. चालेल. तसं पाठवलं तरी चालतं. आणि तुमचं नाव, तुम्ही कोणत्या शहरात राहता आणि तुम्ही काय करता, 1-2 वाक्यामध्ये तुमची माहिती द्या. म्हणजे त्या साहित्याबरोबर तुमची माहिती तिथे इतरांना समजेल. हो, आता बरोबर. आपण गेली 23 पासून हा ग्रुप चालू आहे आपला, 2023 माझ्यातले मी. आपण ऑनलाईन सगळ्याजणी भेटतो आहोत. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपण लाईव्ह मध्ये किंवा गुगल मीटरवर पण भेटतो आहोत. सगळ्यांना आपण चेहऱ्याने ओळखतो, नावाने ओळखतो. पण हा उपक्रम आहे, त्याच्या प्रकाशन सोहळ्याला आपण सगळेजण एकमेकांना भेटणार आहोत आणि हा प्रत्यक्ष भेटणार. प्रत्यक्ष भेटणार आहोत. हा आनंद क्षण हा वेगळाच असणार आहे. म्हणजे आपण असं ठरवून असं भेटणं नाही होत, पण असं एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यातले मीचं पूर्ण परिवार एकत्र येणार आहे. त्याच्यासाठी जितकी संख्या जास्त असेल तितकं आपल्या कार्यक्रमाला अजून शोभा येणार आहे. आणि जसं मी म्हटलं की आता कसं आहे, कोणतीही गोष्ट करायची म्हणली की त्याला बघा सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. मग त्यातमध्ये सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे सपोर्ट महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे आपलं काम वाटून घेणं. आपल्यासाठी कोणीतरी मदतीचा हात पुढं करणं किंवा मदतीला कोणी आपलेच मैत्रिणी सहचारी आपल्या सोबत असणं ही दुसरी गोष्ट आहे. तसं आता मला उज्ज्वला आणि स्मिताताई तर मॉडरेटर आहेतच, पण उज्ज्वलाला विचारल्यावर तिने स्वतःहून सांगितलं की मी ठीक आहे, मी मदत करते, तू माझी मैत्रीण आहेस, पहिल्यापासून आपण एकत्र आहोत. ती मदतीला तयार झाली, तेव्हा तिने मदतीला हे केलं मला. तर अशा उपक्रमात बरेच लोक लागतात. आणि दुसरी गोष्ट असते की बाबा, महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक आर्थिक बाब ही प्रत्येक गोष्टीला लागू होते. आपण असं म्हणू शकत नाही की हा तुम्ही द्या साहित्य नाही मी फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी, कारण तपशीलवार बारीक बारीक असे बरेचसे खूप असे खर्च असतात म्हणा, किंवा काही गोष्टी असतात त्या आर्थिक नियोजनाशिवाय पूर्ण होत नाहीत. मग इथे याला मग तुम्ही म्हणाल की ह्याला बऱ्याच जणांच्या अशा मनात येईल की बाबा हा कसा प्रकार आहे, म्हणजे पैसे घेऊन हे असं मॅगझिन वगैरे बनवत. तर हे सगळीकडे असंच चालतं, त्याच्यामध्ये काही वेगळा प्रकार आम्ही करत नाही आहोत. पण एक मिनिमम प्रत्येकीला परवडत असंच आपण याची सहभाग शुल्क ठेवलेला आहे, तो 1200 रुपये आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकाची एक प्रत मिळणार तर आहेच, पण प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहायला पण मिळणार आहे. असा तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा स्वतःचं एखादं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवता तेव्हा तुम्ही बाहेर फक्त चौकशी करा, तर याच्यामध्ये बरेचसे खर्चाची अमाऊंट ही बरीचशी मोठी असते जेव्हा आपण पर्सनली काही करतो. आणि तेच काम जेव्हा आपण एखाद्या ग्रुप तर्फे करतो, सगळ्यांनी मिळून सामूहिक पद्धतीने जेव्हा करतो ना, तेव्हा ते कमी गोष्टींमध्ये आणि कमी आर्थिक गोष्टींमध्ये ते पूर्ण होत असतं. त्यामुळेच हा सगळा खटाटोप. पण सांगायचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टी पाहूनच मग एखादं पाऊल उचलावं लागतं. ते पाऊल आम्ही उचललेलं आहे. म्हणजे माझ्यातली मीचं एक पुस्तक आपण प्रकाशित करण्याचा विडा उचललाय, तर त्याच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे ना. जसं आम्ही आता साहित्य गोळा करतोय, मग ते चेक करायचं, त्यातलं शुद्ध लेखन बघायचं, ते चेक करायचं. कोणाची पीडीएफ नाहीये, पीडीएफ बनवायची. मग हे सगळं गोळा केलेलं साहित्य व्यवस्थित क्रमवार पुढे द्यायचंय. त्याच्यामध्ये असं नाही की कथा आली देऊन टाका, कविता आली देऊन टाका, नाही. हे प्रॉपर करायचंय आम्हाला. त्यात एडिटिंग आलं व्यवस्थित, ते प्रत्येक कथा वेगळी, लेख वेगळे, कविता वेगळ्या, अशा पद्धतीचं ते साहित्य पुढे जाणार आहे. आणि पुढे गेल्यानंतर मग पुढच्या प्रोसेस होणार आहे. आपण 15 ऑगस्ट ही तारीख शेवटची सांगितलेली आहे. हे एक मिनिमम सांगितलेलं आहे की मी अंदाजे बाबा ठीक आहे 15 तर तो 17 पर्यंत होईल. कोणी म्हणतील मॅडम 20 पर्यंत आम्ही देतो, नो प्रॉब्लेम, 20 ऑगस्ट पर्यंत द्या. पण पुन्हा तेच आहे की जितक्या लवकर द्याल तितक्या लवकर आपल्या हातामध्ये आपण पुस्तक असणार आहे. बरोबर आहे. तर या प्रोसेससाठी 15 दिवस आपण पकडले. आता समजा आपण 29-30 पासून बरेचसे त्याच्या आधीच बऱ्याच जणींचे आलेले आहेत आणि इथून पुढे 15 दिवस असं पकडू. 15 दिवस पुढे साहित्य प्रोसेस करून द्यायला पुढे 15 दिवस लागणार आहे
आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी पुस्तक आपल्या हातात येणार आहे. म्हणजे कमीत कमी 25 ते 30 दिवस असं गृहीत धरून चाला की एवढ्या दिवसात पुस्तक येणार आहे प्रकाशित होऊन. आणि पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते पाहिल्यावर तुम्हाला इतका आनंद होणार आहे की असं मुखपृष्ठ मी म्हणते पहिलंच आपलं असेल, की जे माझ्यातली मीला अनुसरून आहे ते तुमचं वाटेल, तुमचं स्वतःच आहे, त्याच्यामध्ये तुमची प्रतिमा तुम्हाला दिसेल, अशा पद्धतीचं हे मुखपृष्ठ असणार आहे. त्याच्यामुळे हा एक खूप चांगला उपक्रम आहे. आणि इतकी वर्ष तुम्ही आता 3 वर्ष माझ्यासोबत सगळ्या जणी जोडलेल्या आहात, तर माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि मला हा विश्वास आहे आणि होता असणार आहे. म्हणूनच मी हे जाहीर केलं की बाबा आपल्याला एक विशेषांक काढायचा आहे. आणि मला नक्कीच अपेक्षा होती की बाबा बऱ्याच माझ्यातली मी मधल्याच बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या या कार्यक्रमाला आपल्याला साथ देणार आहेत. तर या उपक्रमासाठी आता तुमच्या ज्या काही शंका असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. आता मला इथे रोहिणीताई दिसतायत, ऑनलाईन बघतायत, स्वाती बालवलकर देशपांडे आहे, अंजली आंबलेकर आहेत. तर अशाच बऱ्याचशा बाकीच्या मैत्रिणी पण तुम्ही लाईव्ह या आणि तुमचे काही शंका असतील ते कमेंट करा. इथे कमेंट दिसतायत मला, त्याची उत्तरं आम्ही देऊ शकतो. आता थोडक्यात मी ज्या ज्या आपल्याकडे मैत्रिणींची नावं दिलेली आहेत, त्यांनी पे केलेलं आहे, साहित्य पण दिले आहेत, अशांची नावं आहेत. तर श्वेता कुलकर्णी आहेत आपल्या माझ्यातली मी मधल्याच, त्यांनी कथा दिलेली आहे उज्ज्वलाकडे. दुसऱ्या आहेत ऍडव्होकेट स्मिता परब, त्यांचा लेख येणार आहे माझ्याकडे. त्यांचा कायदेशीर विषयावरती एखादं चांगलं आर्टिकल असणार आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही पण लिहू शकता. समजा आता कोणी टीचर आहे, कोणी योगा टीचर आहे, कोणी डायटिशियन आहे, कोणी अजून कुठल्या वेगळ्या क्षेत्रात आहे, कोणी सिंगर आहे, कोणी डान्सर आहे, कोणी कथ्थक नृत्य करते, कुठल्याही तुम्ही क्षेत्रात असाल तर तुमची ओळख होईल तो आर्टिकल तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुमच्या आवडीच्या त्या तुमच्या करिअरचा जो विषय आहे त्याच्यावर तुम्ही आर्टिकल लिहू शकता. हे विषयाचं बंधन नाहीये. जसं की आता स्मिता परब या स्वतः वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत, त्यामुळे त्या एक कायदेशीर बाबींवरती एक आर्टिकल देणार आहेत. स्वाती विचारते की प्रकाशन साधारण कुठे होईल आणि कधी होईल. स्वाती, आता मी तेच सांगितलं की जेवढ्या लवकर साहित्य आम्हाला मिळेल तेवढ्या नंतर पुढची प्रोसेस साधारण 20 ते 25 दिवसामध्ये पुस्तक आपल्या हातात येईल आणि पिंपरी चिंचवड येथे प्रकाशन सोहळा होईल. सगळ्यांना सोयीस्कर असेल अशा पद्धतीचं ठिकाण बघितलं जाईल. तर ते सगळ्या गोष्टी नंतर सांगितल्या जातील. जेव्हा पूर्ण साहित्य आमच्या हातात येईल त्याच्यानंतर आम्ही पुढे देणार. मग ते प्रकाशित प्रकाशित होऊन पुस्तक हातात येईपर्यंत महिना जाईल. मे बी सप्टेंबरच्या 20-25 तारखेपर्यंत पुस्तक हातात येण्याची शक्यता आहे. अंजली आंबलेकर विचारतात की मुदत वाढवली तर वाढत जाईल आणि 15 ऑगस्ट जर ठेवली तर पटापट साहित्य येईल. बरोबर आहे अंजली ताई, म्हणून मी 15 ऑगस्ट सांगितलंय. 1-2 दिवस वाढणार आपण, जास्त नाही. मग 15 तारीख स्टॉप. मग सगळ्यांचे आले की मग पुढे देणार आपण. नाही, असू दे, 2-3 दिवस वाढूया. काही लोक बिझी असतात. असू दे. अंजली ताई, थोडस 1-2 दिवस बघूया. ओके. स्वाती म्हणते की 2000 आणि त्या शब्दांची चालेल, 2000 शब्दांची पण चालेल कथा. तुझी किती चालेल ग? तुझी किती चालेल? मॅडम, मी बोलू का एक मिनिट? हो बोला. मला एवढंच सांगायचं आहे, साहित्य आणि पैसे एकाच वेळी पाठवा, म्हणजे ते आम्हालाही सोयीचं जातं. एवढं एक सांगायचं आहे मला. नक्कीच. स्वाती, नोव्हेंबर नाही उजाडणार, नोव्हेंबरच्या अगोदरच होईल आपलं, कारण आपलं टार्गेटच ते 15 ऑगस्ट पर्यंत साहित्य द्या. ऑलरेडी आता आमच्याकडे ना 23 जणींचं आलेलं आहे, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे, पण बऱ्याच जणींनी दिलेले आहेत. तेच मी आता वाचून दाखवतो. तिला म्हणा तुझी सुट्टी ऍडजस्ट कर आणि तू ठरव आणि पाठव. हो, हैदराबादला आहे ना ती. तेच. स्वाती येऊ शकते प्रकाशनला. नाही, ती येते. आणि माझ्याकडे आली तरी चालेल स्वाती. बघा, बरोबर, म्हणजे सगळ्यांना, मी पण सगळ्यांकडे पुण्यात जेवढे त्यांच्याकडे जाऊया आपण सगळे. चालेल. सगळ्यांनी त्यांच्याकडे आलं तरी हरकत नाही. अरे माझ्यातले मीचं मन एवढं संकुचित नाहीये उज्ज्वला. खूप मोठ्या मनाचे आहेत सगळे माझ्यातले मीचे. नाही, आहेत. ज्यांना जमत नाही त्यांनी माझ्याकडे या. आपण इथून नवी मुंबईवरून पुण्याला जाऊया, नो वरी. बरोबर. त्याच्यामुळं सगळ्या जणी मोठ्या मनाच्या आहेत.
असं कोणीच नाहीये की बाबा बोललंय आणि पण कृती वेगळी केली असं कोणीच नाहीये. या 3 वर्षात नाहीये, मला बरोबर. नक्की तो अनुभव आलेला आहे. स्मिता बरोबर झालं. नंतर सुजाता बडबडे यांची कथा आलेली आहे. सीमा गंगाधरे यांची कथा पण आलेली आहे. उज्ज्वला कथा तुझ्याकडे येतात त्यामुळे नाव घेते तसं आले की नाही फक्त चेक करत. अंजली आंबलेकर हो. यांची कथा आलेली आहे. हो. आशा घुमे यांची कविता माझ्याकडे आलेली आहे. हम्म. शीला पाटील यांचा लेख स्मिता त्यांकडे आलेला असेलच. हो. कल्पना देवकर आहे आहे ना. कल्पना देवकर यांची कविता माझ्याकडे आलेली आहे. हम्म. शालन पडवळे यांची कविता माझ्याकडे आली. खूप सुंदर लिहितात अं, त्या. प्रीता बोंद्रे तुमची कथा उज्ज्वलाकडे गेलेली आहे. हो. विनया देशमुख यांची कथा आलेली आहे. आली आहे. उज्ज्वला असेल लिस्ट हो, समोर आली तर आहे. चेक करतेच. नाहीये ना लिस्ट माझ्या ह्या फोन मध्ये. जाऊ दे, असू दे, मी सांगते जेवढे लक्षात येते मी सांगते तुला. नेहा नेहा उजाले उजाले आहे. हा. कथा आलेली आहे. हो. अंजलीताई विचारतात आपल्या ग्रुपच्या सगळ्या किती जणी मुंबईतल्या आहेत तर सर्वांनी कमेंट करा. नंतर पण हा लाईव्ह शो लाईव्ह हा व्हिडिओ माझ्या पेजवरती असणार आहे. आता जिथून पाहताय तुम्ही ऑथर संगीता पेजवर, तर तिथे हा. कमेंट मध्ये टाकू शकताय आपल्या ग्रुपच्या हो. सगळ्या मुंबईतल्या किती जणी आहेत. अंजलीताईंना हो. रिप्लाय करा सगळ्यांनी किती हो. जणी आहेत त्या. आपण एक ग्रुप बनवूया अंजलीताई, डोंट वरी. आम्ही मुंबईतलाच आहोत. एक ग्रुप बनवूया, जेव्हा निघायचं तेव्हा आपण बनवूया. ही आहे सीमा आहे, अजून नेहा आहे, शालनताई आहे, मी आहे आणि अजून तुम्ही आहात आणि अजून 1-2 जणी आहेत वाटतं मुंबईतून. आणि बघूया. अजून एक उज्ज्वला ज्या कोणी बऱ्याच लांब आहेत. समजा हा. अनुजा येते की नाही शंका आहे. ती हा. है ना महाडला राहते ना. हो, ती महाडला महाडला, राहते. महाडच्या तिकडे रायगड. राहते ती. रायगड. हा. तर जे बरेचसे लांब आहेत त्यांना आपण पुस्तक कुरिअर करून पाठवणार आहोत. त्यामुळे ते टेन्शन नका घेऊ. हा. नंतर ते जाधव म्हणून आहेत कोल्हापूरच्या, बघ, सीमा जाधव. सीमा जाधव कोल्हापूर नाहीये, हा. इथे पिंपरी चिंचवड. त्या येतील. हा, त्यांचा पण कथा आली वाटतं त्यांची. मी नाव सांगते ना पुढे. स्वाती देशपांडेची कथा आली. हा. तुझी कथा उज्ज्वला हो. तयार आहे. तयार पाठवली ना. कथा तुझ्याकडे ठेवायची आहे. आली माझ्याकडे टाकली मी. पीडीएफ म्हणून तुझ्याकडेच ठेवायचे आहे. हो, पीडीएफ करून मी ठेवली. सीमा जाधवची आली कथा. हो. आरती धुमाळ, आरती त्यांचा लेख आलेला आहे. हा. आलेला आहे. मुग्धा केतकर आहेत, त्या कविता पाठवणार आहेत. ओके. अजून आलेले नाही माझ्याकडे. नाही, मुग्धा केतकर आलेले आहेत बहुतेक. सुरेखा बहर यांची कविता आलेली आहे माझ्याकडे. दीप्ती फाटक ही सगळ्यात लहान लेखिका आहे आपल्या ग्रुपमध्ये. हिची कविता आलेली आहे माझ्याकडे. दीप्ती तू पण लांब राहते. ही मे बी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तिथे राहते दीप्ती. तू हा शो अच्छा. पाहत असशील तर तुला तेच सांगणं आहे की तुला प्रकाशन सोहळ्याला यायला जमलं तर नक्की ये. नाही आलं तर तुझं पुस्तक आपण कुरिअर करून पाठवून शक्यतो देऊ. येण्याचा प्रयत्न करा, कारण ओळख होईल. शक्यतो यायचा प्रयत्न करा. शक्य जण यायचा प्रयत्न करा. हा. ओळख होते. ओळख होते सगळ्यांची आणि सोबत असल्या की येऊ शकता म्हणजे तुम्ही. आपल्याला एक स्टेज डेअरिंग येतं, सगळ्यांच्या समोर आपल्या बरोबर. पुस्तकात आपली कथा आहे हे कळतं. कुरिअर करू शकतो, पण ते एक वेगळंच असतं. वेगळाच फिलिंग असतो. बरोबर. तो फिलिंग आणि एक कौतुक आपलं. आपण सगळ्यांचे नावं तिथं म्हणजे अनाऊन्स करूया, यांच्या कथा आल्यात. तो एक फिलिंग वेगळा असतो. प्लीज कुणी कुरिअरच्या भानगडीत पडू नका, असं मला वैयक्तिक वाटतं. मग बघूया. हो. अंजलीताई म्हणतात मुग्धा केतकर, शीला पाटील या सुद्धा मुंबईतच आहेत. बरोबर. अच्छा, ठीक आहे. अंजली मोडियो यांचा लेख आलेला आहे. आलेला आहे. अनुजा शेठची कथा आलेली आहे. आली. माधवी खडक्कर यांची कविता माझ्याकडे आलेली आहे. विशाखा जगताप म्हणून एक आहेत, त्यांची कविता माझ्याकडे आलेली आहे. तर बाहेरचे पण बऱ्याचशा 4-5 जणी मेंबर बाहेरच्या आलेले आहेत. आपल्या ग्रुपमधलं वाचून आलेले आहेत. म्हणजे खरं त्यांचं कौतुक आहे की बाबा त्या ग्रुपमध्ये अजून मेंबर नाही झालेला, पण हे आपली ऍडव्हर्टाईज बघून, आपला ग्रुप पब्लिक आहे त्यामुळे सगळ्यांना दिसतो, फक्त ही जाहिरात बघून आलेले आहेत.
अजून दोघी तिघी जाहिरात बघून येत आहेत, ज्याच्यामध्ये संयोगिता म्हणून आहेत, दीक्षा म्हणून आहेत, निलिमा पोळेकर आहेत, त्यांचा पण लेख येणार आहे. त्यामुळे बरेचसे सीट लवकर भरतील. म्हणजे 50 सांगितलंय आता ग्रुपमध्ये, ऑलरेडी 42 मेंबर झालेले आहेत. त्यामुळे 42 साहित्य तर आपल्याकडे येणारच आहे, ते 15 तारखेच्या आत येईलच. आता कमीत कमी 24 मेंबर झाले. 24 मेंबरांचं साहित्य आमच्याकडे आलेलं आहे. हा बोला स्मिताताई. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांनी मासिकात समजा कविता लेख पाठवलेले नाहीये, पण ज्यांना कार्यक्रमाला येण्याची इच्छा आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. फक्त आधी कळवा की कोण कोण येणार आहेत ते, असं मला एक वाटतं. चालेल. पुण्यात असणारी येऊ शकतात ना कार्यक्रमासाठी, हो हो, हो येऊ हो शकतो. बरोबर. आपल्या ग्रुपमधले. असं एक मला हो, हो. सुचवावंसं वाटतं. आपल्या ग्रुपमध्ये, फक्त बाहेरच्या नाही. नाही, आपल्या कारण आपल्याला ग्रुपमधल्याच. हो तसा हॉल पण बघायचा आहे तसा. तेच म्हणलं मी, पहिली कुठलीही अट काय गोष्ट. आहे की आधी साहित्य पाठवा. हा, म्हणून म्हटलं की एखादा उपक्रम करायचा म्हटल्यावर सगळ्या बाबी बघायला लागतात. त्यामुळे त्याच्यामध्ये महत्वाची बाब असते ती आर्थिक बाब असते. पण असं जर सगळ्यांनी बरोबर आहे मिळून ना. काम केलं, सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर तो भार ते- हलका होतो. हलका हो. अंजलीताई हो, म्हणतात हो. की 8 सप्टेंबरच्या आधी जर प्रकाशनाचा सोहळा झाला तर कदाचित प्रयत्न करू शकेल. 8 सप्टेंबरला मी अमरावतीला हम्म. जाणार आहे. अंजलीताई, आता 15 ऑगस्ट पर्यंत साहित्य मिळालं तर ठीक. मग 15 ऑगस्ट त्याच्यानंतर समजा 20 नंतर ऑगस्ट पर्यंत गणपती साहित्य पुढे. येतात. हा, गणपती 20 येतात. ऑगस्ट पर्यंत 20 ऑगस्ट पर्यंत साहित्य समजा पुढे जाईल प्रोसेसला. त्याच्यानंतर अजून 25 दिवस धरून चाला पुस्तकाला. त्यामुळे मला नाही वाटत की 8 सप्टेंबर पर्यंत होईल. नाही होणार. नाही होणार, कारण साहित्यच अजून यायचंय. 15 तारीख लास्ट आहे, तिथून पुढे आणि 20 दिवस धरून चाला अंजलीताई. 20 दिवस तरी पुस्तक प्रकाशनाला किंवा त्या प्रोसेसला लागतात. त्याच्यामुळे 8 सप्टेंबर इतक्या लवकर तर नाही होणार. समजा बाय चान्स झालं तर आपण 8च्या अगोदर घेऊ शकतो. आणि नाही होणार. रविवार बघूनच आपला प्रकाशन सोहळा रविवार बघूनच असणार आहे. हो. रविवारी सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे 8 सप्टेंबरच्या अगोदर जर झालं तर नक्कीच, कारण सगळ्यात जास्त अंजलीताईंना सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे. हो. त्यांनी मुंबईला हो, यायचं पण हो. आमंत्रण दिलंय. त्यांची खूप इच्छा आहे की सगळ्यांना भेटावं. आपण तो प्रयत्न नक्की करूया की 8 पण सप्टेंबरच्या अगोदर आपण. अंजलीताई अमरावतीला किती दिवस राहणार आहेत? अमरावतीला किती दिवस जाणार आहे? 8-10 दिवस? तिथून पुढे त्या कोईम्बतूरला जाणार आहेत. अरे बापरे, म्हणजे दौरा आहे. दौरा आहे. नाही, आपण प्रयत्न करू ना. 8 सप्टेंबरच्या अगोदर झालं तर ठीक आहे. हो हो. म्हणजे आता त्याच्यासाठी समजा आपण साहित्य लवकर पाठवा लवकर सगळ्यांनी. पाठवायला हवं. ज्या आपल्या ग्रुप मधल्या मेंबर आहेत, लाईव्ह बघत असतील, 42 मेंबर आहेत. आता काय सगळ्यांची नावं नाही सांगता येणार, पण जेवढ्या या ग्रुपमध्ये आहेत प्रकाशनाच्या, तेवढ्यांनी राहिलेल्यांनी पटापट साहित्य द्या. काही जर तुम्हाला अडचण असेल तर मला सांगा, मी मदत करेन. साहित्य लवकरात लवकर द्या, तर पुढे ते 20-25 दिवस छपाईला जाणार आहेत. आजच माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, तर मिनिमम 25 दिवस धरून चाला. मग प्रकाशनाला लागतो थोडा वेळ. अहो, मिनिमम 100 प्रती नाही संगीता मॅडम, 100 प्रती नाही. 100 प्रती वाढलं की मग पैसे पण वाढतात. 100 सदस्य पण पाहिजेत. आपण सुरुवात छोटी करतोय म्हणून कमीत कमी 50 पकडले. पुढचा स्टेप असेल, पुढचं समजा मग पुढचा अंक करायचा असेल तर मग 100 आपण घेऊ. सध्या तरी 50 वरतीच प्रयोग करून बघूयात. आणि संगीता मॅडम म्हणतात 100 प्रती. 100 प्रती नाही, जेवढे सदस्य आपल्याला साहित्य देणार तेवढ्याच प्रती छापल्या जातील, हे आवर्जून लक्षात ठेवा. कारण एक प्रत जरी वाढली तरी तिकडे खर्च वाढतो. त्यामुळे 50च प्रती, 50 प्रतीच माझं बोलणं झालेलं आहे पुढे. त्यामुळे त्या हिशेबाने मी खर्च तसा डिवाइड केलेला आहे. 100 प्रती मिळणार नाहीत, कारण 100 सदस्यच नाहीत तर 100 प्रती छापण्यात अर्थ नाहीये. प्रत्येकीला एकच आवृत्ती मिळणार आहे. हा पण गैरसमज असेल तर काढून टाका डोक्यातून की मला 2 मॅडम मला 2 द्या 3 द्या, असं नाही होणार. प्रत्येकीच्या नावाचं एकच प्रत, म्हणजे एक पुस्तक एकीला मिळणार आहे. जर याच्यामध्ये आपण सक्सेस झालो तर नक्कीच 1-6 महिन्यांनी परत आपण दुसरं चांगलं मोठं पुस्तक प्रकाशित करू. पण जितके सदस्य येणार
तितक्या प्रती हे लक्षात घेऊन चाला इथून पुढे. कारण समजा साहित्यच 20 आले तर 50 प्रती छापून उपयोग काय? म्हणजे वरचा खर्च हे बुर्दंड सगळं माझ्यावरती आहे, ग्रुपवर येणार आहे की बाबा 20 मेंबर आणि प्रति 50 असेल तर काय आर्थिक भार तो वाढणार आहे. त्यामुळे आपण कट टू कट तसंच ठेवलेलं आहे. 50 सदस्य 50 प्रती हे आपलं गणित आहे. अजून काही शंका असतील तर कमेंट करा. आणि मला वाटतं की हा उपक्रम चांगला होणार, कारण रिस्पॉन्स चांगला आलेला आहे सगळ्यांच्याकडून. ऑनलाईन बऱ्याच जणी बघतायत कार्यक्रम. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. तर तुमचे काही डाऊट असतील त्यासाठीच आम्ही लाईव्ह आलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा माहिती देण्यासाठी की बाबा या विशेषांकाची मुदत 15 सप्टेंबर आहे. त्याच्या अगोदर तुम्ही साहित्य पाठवा. लवकरात लवकर साहित्य दिलं तर नक्कीच कोणी सांगावं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच आपलं अंक आपल्या हातात असेल. अंक जितक्या लवकर हातात येईल लगेचच आपण अंजलीताईंच्या इच्छेनुसार आपण 8 सप्टेंबरच्या अगोदरच कार्यक्रम घेता आला तर नक्की करूया. घेऊया, म्हणजे त्यांना यायला मिळेल. हो, आणि माझं एक आहे 14 तारखेपर्यंत 13 तारखेपर्यंत जर कोणाच्या कथा असतील तर माझ्याकडे पाठवा. 13 तारखेनंतर स्मिता मॅम आणि नाहीतर संगीता मॅम कडे पाठवा. कारण 14 ते 25 मी अवेलेबल नाहीये. ओके, कारण मग मला त्या तुमच्या कथा बघता पण येणार नाहीत आलेल्या. 14च्या आत 13 पर्यंत ठीक आहे. 13 नंतर येत असतील तर स्मिता मॅम आणि संगीता मॅम दोघीपैकी कोणाकडेही पाठवा तुम्ही. कारण 13 नंतर माझ्याकडे कथा कुणीही पाठवू नका, कारण मी 25 तारखेपर्यंत अवेलेबल नाहीये. ठीक आहे. तो काय इश्यू नाहीये, चालेल, कारण कथा काही काही हरकत कोणाकडे नाही. दिल्या तरी पण हरकत नाही. शेवटी त्या चालेल, माझ्याकडे येणार चालेल. सगळ्या, मग सगळ्या सिलेक्ट करून पुढे आपल्याला पाठवायचे. हो, ठीक आहे. स्वाती देशपांडे आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सतीताई तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम होतो आहे. बरोबर आहे. अंजली ताई म्हणतात 8 सप्टेंबरच्या अगोदर झालं तर सोने पे सुहागा. तुमची इच्छा आहे तर नक्की होणार अंजली ताई. आपण प्रयत्न करू तुमचे लवकरात आशीर्वाद नक्की लवकर. होणार, महत्वाचे. नक्की होणार. तुमचे नक्की आशीर्वाद होणार. कारण महत्वाचे. त्यांना खूप त्या लाईव्ह मध्ये दरवेळेस बोलतात की त्यांना भेटायची इच्छा आहे. हो, ते बरोबर. जे त्यांना आतून नाही, फिलिंग त्यांची येते ना ती नक्की मनापासून होणार. इच्छा आहे त्यामुळे नक्की होईल. मनापासून नक्की इच्छा होणार. आहे त्यामुळे नक्की होणार. नक्की होणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर पटापट तुम्ही साहित्य द्या. मेंबर जे राहिलेले आहेत, मला वाटतं 24 आलेत, अजून 24-25 राहिले असतील. 26 होतील. हो, तर एक 15 तारखेपर्यंत नक्की होतील. आणि लवकर लवकर आपण पुढची प्रोसेस करूया. अजून काही डाऊट आहेत का? खरं तर ही संकल्पना ज्या दिवशी मांडली मी त्या दिवशी पटापट म्हणजे 40 जणींनी नावं पण दिलीत. म्हणजे हो, हा हो, खूप हो, हो. मोठं हे होतं की ग्रुपचं यशच म्हणता येईल. खरंय. त्याच्यामुळे पटपट सगळे नाव नोंदवले ही महत्वाची गोष्ट. म्हणजे कोणीतरी पहिलं पाऊल उचलणं महत्वाचं असतं. असं म्हणतात की बाबा गोष्ट करायची आहे ना तर त्याला तुम्ही एक पाऊल तरी उचला ना. उचला. हो, तर बरोबर. ना बघूया, मी करते, विचार करते असे म्हणणारे लोक पुढे जात नाहीत. तुमचे अजूनही मी कोणाचे ठरवलंय काही ना. सजेशन असतील तर द्या. आमचं काही म्हणणं हा. नाही. मी कसं बोलू, मी का बोलू, काही नाही. तुमचे काहीही सजेशन असेल तर द्या. रोहिणीताईंनी शुभेच्छा दिल्या. आमच्यामध्ये काही सुधारणा होणार असते तर आम्ही नक्कीच करू, कारण नक्की, आम्ही नक्की. पण नवशिकेच आहोत. हो, आता मी पण काय मॅडम आहे म्हणून मी काय चुकणार नाही असे, का मी पण चुकू शकते. हा, मग त्यामुळे तेच मी सांगायचं. म्हणते. हो, हो, कारण चुका या सगळ्यांच्याकडून होतात. हो. रोहिणीताई उपक्रमासाठी शुभेच्छा देत आहेत. तुमची कथा तयार ठेवा. हा, देणार आहेत पाठवा रोहिणीताई 1-2 लवकर. दिवसात लवकरात लवकर. कोणतीही गोष्ट करायची ना ती मनात आली तर करायची. त्या दिशेने जायचं, तिथे मग यश मिळतं. हा, मग तुम्ही विचार बरोबर. करत असला ना बरोबर. अरे कधी देऊ मी, नंतर देते, मग पैसेच खूप वाटतायत, तर हो. असं डोक्यात नका घेऊ. कारण हे अगदी नॉमिनल आहे.
तो पण मेहता प्रयत्न मॅडम केला की असता, पण प्रकाशन करायचं म्हणल्यावर पैसे पाहिजेतच आपल्याला. हा त्याशिवाय नाही होणार मग. अरे बापरे. कार्यक्रम आहे स्वाती ना सगळा. हा हम्म. स्वाती देशपांडे होती की प्रकाशाला येणार आहे. अरे सगळ्यांची वा. भेट म्हणजे माझी भेट राहिलेली आहे. उज्ज्वला आणि नाही नीताची वा. भेट झाली. मला भेटायला येणार आहे. स्वाती आणि संगीता. मी म्हणजे हा स्वाती आणि मी गेल्या वर्षीपासून 2 वेळा ठरवलं की भेटायचं, पण आमची हा भेटच झाली नाही. काही ना काही नाही, कारणामुळे भेट झाली. स्वाती आणि मी भेटलो, पण स्वाती आजारी होती. मी जेव्हा भेटली तेव्हा ती म्हणजे हा आजारीच पडली. मला बघून आजारी पडली वाटतं बहुतेक ती. म्हणजे पूर्ण त्या गेट टुगेदर मध्ये बिचारी आजारीच होती. हा ना. त्याच्यानंतर मग आमच्या दोघींची भेट नाही झाली, एकदाच झाली होती. मेहता मॅडम म्हणतात की हा प्रयोग यशस्वी होणारच आहे आणि तो याआधीच व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे मेहता मॅडम. हं. पण काय आहे, माझ्याकडूनच ते पाऊल उचललं गेलं नाही की बाबा करूया का नको हे धाडस. पण जेव्हा बऱ्याच जणींकडून मला डिमांड आली की बाबा मॅडम करूया करूया, तेव्हा मी हे पाऊल उचललं. पण कसं आहे, कोणतीही गोष्ट व्हायला एक ती वेळ यावी लागते ना. बाबा ती योग्य वेळ आली की आपल्याकडून ते आपोआप केल्या जातं, होऊन जाते ती गोष्ट. तसं झालेलं आहे. रिस्क घेणं महत्वाचं होतं, घेतली. होतो घेतली. बिचारीने एकटीनेच घेतली ती, पण शेवटी मी म्हणलं आपणही म्हणलं चला, तिने विचारलं म्हणलं ठीक आहे. आम्ही पण मदत करू, काही जे असेल तर. काही थोडेफार फायनान्शियल परत खूप प्रॉब्लेम येणार आहेत. कशालाही माझी तयारी आहे. आय थिंक स्मिताची पण तयारी आहे. आम्ही पाठीशी हो आहोत नक्की. आणि इव्हन माझ्यातल्या मी ग्रुप मधले सगळेच पाठीशी आहोत. एक छोटा नक्की नक्कीच. उपक्रम आपण पुढे घेऊन जाऊया. हो. अंजली ताई म्हणतात मागच्या वेळी मी पुण्यात आले तेव्हा स्मिता ताईंची हं. माझी भेट थोडक्यात चुकली. बरोबर. हो मेहता बरोबर आहे. मॅडम म्हणतात मी कोथरूड मध्ये मी खूप मागे लागले होते यासाठी. मेहता मॅडम म्हणतात मी खूप मागे लागले होते. बरोबर आहे. त्या गेल्या वर्षीपासून म्हणत होत्या मॅडम हे हां. पुस्तक काढूया. अखेर हो. हट्ट पुरवला गेला. म्हणलं हो बरोबर आहे. तुमचा हट्ट पूर्ण झाला. नाही. हो. मेहता मॅडम तुम्ही पण तुमचं साहित्य द्या. 51 झाले 52 झाले तरी पण घेऊयात आपण, द्या. ती पण खूप हे करते, खूप प्रोत्साहन देते. संगीता मेहताची पण प्रोत्साहन हो असतं. हो हो सगळ्यांच्या लेखाला कमेंट्स असतात. बरोबर सगळ्यांचे लेख ती वाचते, खूप करते ती. अशाच लोकांची आपल्याला गरज आहे. बरोबर आहे. खरंच आहे. खरंच मेहता अशा मॅडम लोकांचीच गरज आहे आपल्याला. हं. एक गोष्ट सांगायची आहे. मेहता मॅडम ते वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. हॉस्पिटलायझेशन झाले त्यांचं. हो. त्यांच्या रिकव्हरीसाठी सगळ्यांनी खरंच मनापासून प्रार्थना करा. हो. होतील. स्वामी आहेत पाठीशी, भिवू नकोस. नक्कीच. मला सकाळीच बोलल्या त्या. वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. अच्छा. तरी बिचारी लाईव्हला आली हं. ते हो महत्वाचं तेच आहे. ना. हा तेच. हो ना. अजून कोणाच्या काही शंका असतील तर विचारा. हा काही असेल तर विचारा. बराच वेळ झाला आम्ही आहोत लाईव्ह. 5 वाजले, 1 तास झालं लाईव्ह. हा हम्म. नाही यासाठीच करायचं होतं उज्ज्वला की हो. थोडंसं बोलून मग समोरच्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतं ना की ह्या आठवड्यात माझं लिखाण जरा मागे पडलंय, नाही लिहिलंय. हा कारण पाहुणे होते. त्या पाहुण्यांमुळे काही सुचत हरकत नाही, नाही. वेळ असतो. वेळ असेल तसं लिहायचं, काहीच हरकत नाहीये. कारण काय आहे, सगळ्यांना कामं असतात घरी, काही ना काही अडचणी येतात. पण लिखाण सोडू नका. तुमच्यातल्या तिला विसरू देऊ नका, हरवू देऊ नका. तुमच्यातली ती जोपर्यंत ती आहे, जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही पण तसंच राहणार आहात. आपण काय खंबीर उभी राहू द्या. हा आपण पुढच्या दुर्लक्ष वर्षी करतो. वुमेन्स डे ला एक मस्त ट्रिप काढूया माझ्यातले मी वाल्यांची. नक्कीच. 8 मार्च. मेहता मॅडम एक म्हणतात ट्रिप की काढूया. प्रिंटरची डील करताना हक्क राखून ठेवा. हो ते होणारच आहे. ते बोललेले आहेत प्रिंटरची डील करताना आपले हक्क राखून ठेवा. म्हणजे प्रत्येकीचे कॉपीराइट असणार आहे. आणि अजून एक मेहता मॅडम, जेव्हा आपण एखादी कथा किंवा ब्लॉग लिहितो ना, आपण लिहितो म्हणजे ऑटोमॅटिकली तो आपल्याकडेच त्याचे राईट येतात. कॉपीराइट आपलाच होतो तो. म्हणजे ही कथा मी लिहिले तर ती मी लिहिले ना, मग माझाच त्याच्यावर कॉपीराइट येतो. बाकी साहित्य चोरी करणारे लोक कुठेही करतातच. आणि आता काही गरज नाही साहित्य चोरी करायची. आता डायरेक्ट AI शी बोलतात, साहित्य घेतात, त्याच्यामध्ये शब्द चुकलेले असतात, वेडेवाकडे शब्द, एक भलतेच चिन्ह. तो AI पण
मशीन आहे शेवटी, त्याचा किती वापर करायचा हे तुम्हीच ठरवा. तो किती जणांना मदत करणार? रोजच एक हा. मदत करा. आणि जे आपण विचार करतो ना त्याचं ते वेगळंच सांगतो. आणि मी एक दोघी म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोणी लिहित होत्या एआयचं, तर त्यांनी बंद केलेलं यायचं, म्हणजे आता त्याचा प्रश्न आहे. एवढा मोठा कार्यक्रम उचलून धरला त्यासाठी संवाद हा आवाज. अंजलीताई म्हणतात बरोबर आहे, कारण बरोबर संवाद आहे. साधल्याशिवाय काही गोष्टी कळत पण नाहीयेत आणि समजत पण नाहीयेत. क्लिअर होत नाहीत गोष्टी. गोष्टी क्लिअर होत नाहीत. मेहता मॅडम म्हणतात पाहुणे कोण असणार, महिलाच हवी हा हट्ट आहे का? संगीता मॅडम, पाहुणे ठरलेले आहेत ऑलरेडी, ते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे. अरे बापरे, आम्हाला सांगितलेलं नाही अजून. नाही सांगितलेलं कोणाला, फक्त माझ्या Surprise टीमचं आहे, मला म्हटल्यावर माहिती काय? आहे. चालेल सरप्राईजच ठेवा, आधीच कळलेलं हा. चांगलं नाही. थँक्यू. मेहता मॅडम त्याचा म्हणतात की आनंद कोण आहे, वेगळाच असतो. सरप्राईज आहे ते. तो एक आनंद म्हणजे- वेगळा. बरोबर, कारण हो. पाहुणे कोण काय आधी सांगितलं तर तुमची एक्साइटमेंट कमी होईल. हो त्यामुळे बरोबर आहे. कोण पाहुणे चांगले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहेत एवढं मी नक्की सांगतो. 8 मार्चला मुंबईची ट्रिप काढा, अंजलीताई म्हणतात. अंजली आमले हो नक्की ठरलं. डन 8 मार्च. तोपर्यंत तुम्ही फिरून या अंजलीताई, कोईमतूरला जाऊन या, अमरावतीला जाऊन या. मुद्रण हक्क म्हणत आहे संगीता मेहता म्हणतायत सॉफ्ट कॉपी आपल्याकडे आहे, त्याचा ईबुकला उपयोगी होईल. हो नक्कीच होईल. पीडीएफ आपण सेव्ह ठेवणार आहोत आणि त्याचं ईबुक सुद्धा आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत. 6 महिन्यात तुम्हाला समजेल की ईबुक सुद्धा आपण त्या प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे मी ऑलरेडी त्या कामाला लागले, माझा अभ्यास चालू आहे ईबुक वरचा. दिवाळी अंक काढूया आपण, दिवाळी अंक ई बुक म्हणून ईबुक काढूया. काढूया दिवाळी अंक. हो माझा अभ्यास चाललाय उज्ज्वला, हो, काय हरकत नाही. ते झालं सक्सेस तर नक्कीच करूया. मी नवीन काही ना काही शिकत असते. आता कालपासून अजून एक क्लास जॉईन केलाय संध्याकाळी 7 ते 8:15. तोही चालू आहे. विनयाताई आत्ता आलेले आहेत, त्या म्हणतात सरप्राईजच राहू द्या, पाहुणे कोण. बरोबर आहे. हो बरोबर आहे. आम्हाला पण माहिती नाही, आम्ही तिघी एकत्र असून आम्हाला माहिती नाही. अगं सगळे पत्ते ओपन केल्या उपयोग काय ना मग उज्ज्वला. बरोबर आहे, चालेल. बरोबर तुमच्या आहे. जेवढी आमच्याकडून मदत हवी आहे, नाही जेवढी मदत हवी तेवढी मागत जा, आम्ही करतोय मदत. तेवढी आम्ही करू. बस. मेहता मॅडम म्हणतात की याचे परत ईबुक करता येईल. नक्की करता येईल, बऱ्याच लोकांपर्यंत जाईल. ईबुक पण करता येईल आपल्याला. म्हणजे हे जे साहित्य आता आहे आणि ईबुक साठी ना याच्यापेक्षा कमी खर्च येतो, तेही सांगते मी. त्यामुळं ईबुकचं टेन्शन नका घेऊ. ईबुक सहजपणे होईल आणि कमी खर्चामध्ये होईल. हो, संगीता मॅडम म्हणतात की ईबुक काढणं अवघड नाहीये. हा अंक आला की आपण ईबुक करू शकतो. हो नक्की. कारण एकदा मेथड माहीत झाली की बस. मी माझं एक माझी प्रारब्ध ही कथा आहे ना प्रतिलिपीवर, त्याचा पहिला सीझन जो 42 भागांचा आहे तो मी ईबुक केलेला आहे, त्याचा प्रोसेस आहे चालू. तो सक्सेस झाला तर मी विचार करणार आहे, त्यामुळे मी सांगितलं नव्हतं, पण मी ते प्रोसेस मध्ये टाकलेलं आहे. बघू काय होतं. पब्लिश झालं तर मग नक्की मग ईबुक आपलं सक्सेस. रोहिणी मॅडम, संगीता मॅडम आहेत, अंजली आंबलेकर आहेत, विनयाताई आहेत, पाहत आहेत कार्यक्रम. पण लाईव्ह कार्यक्रम फेसबुकवर आहे, मला वाटलं ग्रुपमध्ये बऱ्याच जणी येतील. काही डाऊट नसतील तर कार्यक्रम आपण इथं थांबूयात. हो चालेल. काही असेल तर ग्रुपमध्ये टाका, माझ्यातली मी टाका किंवा फेसबुकवर पण जरी टाकलं किंवा मग आम्हाला कॉन्टॅक्ट करा. फोन नंबर आहेत आमचे ग्रुपवर आहेत, जिथं मॅगझिनची ऍड आहे तिथे तिघींचे नंबर आहेत. कोणाला काही अडचण असेल तर नक्कीच हे करा. आणि ग्रुपमध्ये अजून एक पुरुष जे लेखक आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला जर साहित्य द्यायचं असेल तर द्या, पण घरातल्या एखाद्या तुमच्या पत्नीचं किंवा मुलीचं कोणते नावं टाकून द्या, होऊन जाईल ते पण. म्हणजे कसं आहे, पहिला अंक काढतोय त्यामुळे माझी इच्छा आहे की तो पूर्णपणे आपल्या महिलांचा असावा. त्यामुळे हा हक्क आहे की बाबा महिलांचंच याच्यामध्ये साहित्य घेतलं जाईल. शंतनू आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये,
शंतनू त्यांचा मेसेज मला हं. आला होता की फक्त महिलांसाठी आहे का म्हणलं हो महिलांसाठी आहे. पुढच्या वेळेस आम्ही प्रयत्न करू की पुरुष आणि महिला दोघांनाही घेता येईल. तर सध्या तरी महिलांसाठीच आहे. संगीता मॅडम म्हणतायत काय आपली परवाची कथा जैन पिढी कनेक्ट होणार या कथेशी खूप आवडली. धन्यवाद संगीता मॅडम. मी एक वेगळाच प्रयत्न केला की अशी कथा लिहायची. सक्सेस झाली ती आणि दुसऱ्या फेरीत नाव आलं तेव्हाच मला थोडं डाऊट आला की बाबा माझा नंबर येणार. डाऊट म्हणजे मला चाहूल लागली की बाबा शक्यतो घेणार. दुसऱ्या फेरीत कथा येणं हे पण महत्वाचं असतं. आणि तुमच्यासाठी एक उदाहरण होतं की अशा पद्धतीने कथा लिहा आजच्या विषयावरती, आजचे सब्जेक्ट आणि काय अडलं तर मी आहे, मला आवर्जून कॉल करा, मी तुम्हाला मदत नक्की करेन. असे विषय घ्या. अंजलीताई म्हणतात हा संवाद साधणं महत्वाचं होतं आजचा. बरोबर आहे अंजलीताई, त्यासाठीच आम्ही सकाळीच ठरवलं की आज लाईव्ह जायचं आणि जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करायचं. आपल्या अंकाबद्दल अजून माहिती द्यायची. मग कोणाला काही लक्षात राहत नाही, सतत काय ते जाहिरात बघितली जात नाही. त्याच्यामुळे हा लाईव्ह कसा तुम्ही माझ्या पेजवर आलात तर तुम्हाला दिसणार आहे. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी आज समजलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर केलेल्या आहेत. जितक्या लवकर तुमचं साहित्य येईल तितक्या लवकर पुस्तक पण आपल्या हातात असणार आहे. ठीक आहे, आता आपण इथे लिव्ह करूया आणि हा व्हिडिओ राहतोय मे बी थोडे दिवस राहतो. हा व्हिडिओ FB वरती आहे तर तो थोड्या वेळाने पुन्हा बघा. सर्वांनी काय असेल शंका तर नक्कीच कमेंट करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपवर. चला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. उज्ज्वला, स्मिताताई धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. सगळ्यांचे रोहिणीताईंना भेटायचं आहे सगळ्यांना लवकरात लवकर. धन्यवाद. मॅगझिन तयार होऊन प्रकाशित प्रत्यक्षात भेट होईल, नक्की होईल. चला, थँक्यू.